हरनाम दीक्षा श्रृंखला दिवस 10 दिनांक 16 मार्च 2026। दीक्षा प्रवचन परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज द्वारा आणि मराठी अनुवाद वृंदावनीप्रिया देवी दासी द्वारा। परमपूज्य ए.सी. भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद तसेच ब्रह्म मध्व गौडीय संप्रदायातील आपल्या पूजनीय आचार्यांच्या वतीने आपण आता या हरनाम दीक्षा समारंभाचा प्रारंभ करीत आहोत। श्रील प्रभुपादांच्या परंपरेनुसार जेव्हा आपण आयुष्यभरासाठी एखादा संकल्प किंवा संस्कार सुरू करतो तेव्हा या विशेष श्लोकाचे जप आणि स्मरण केले जाते। श्रील प्रभुपादांनी शिकवले आहे की अशा सर्व पवित्र कार्यक्रमांच्या प्रारंभी हा श्लोक उच्चारावा। ओम पवित्रः पवित्रो वा सर्वावस्था गतोपि वा यः स्मरेत पुंडरीकाक्ष स बाह्याभ्यंतरः शुचिः। याचा अर्थ असा आहे, मनुष्य शुद्ध असो वा अशुद्ध कोणत्याही अवस्थेत असो, जर तो कमलनयन भगवानाचे स्मरण करतो तर तो अंतर्बाह्य पूर्णतः शुद्ध होतो। श्रीकृष्णांचे स्मरण केल्याने त्यांच्या चिंतनात लीन झाल्याने आपण शुद्ध होतो। हा श्लोक दीक्षेचा उद्देश आणि भाव अत्यंत सुंदररित्या व्यक्त करतो। तो विशेषतः मानवजीवनाचे ध्येय दर्शवतो आणि आपल्याला महान आशा देतो। श्रीकृष्ण स्वतःच परम पवित्र आहेत, पूर्णतः शुद्ध, आणि जेव्हा आपण स्मरणाद्वारे त्यांच्या संपर्कात येतो तेव्हा आपणही शुद्ध होतो। आपण शुद्ध असो किंवा अत्यंत अशुद्ध, आपल्यात कितीही अशुद्ध प्रवृत्ती असल्या तरीही भगवान श्रीकृष्ण जे सर्वोच्च आणि सर्वांना शुद्ध करणारे आहेत ते पूर्णतः पवित्र आहेत। श्रीकृष्ण स्वतः म्हणतात, यथा मा प्रपद्यन्ते, म्हणजे जसा मनुष्य माझ्या शरण येतो तसा मी त्याच्यासमोर प्रकट होतो। जेव्हा आपण प्रामाणिकपणे श्रीकृष्णांचे स्मरण करतो तेव्हा त्यांची उपस्थिती आपल्या मनात प्रकट होते आणि आपल्या कर्मांची शुद्धी होते। भक्तासाठी केवळ यांत्रिकरित्या स्मरण करणे पुरेसे नाही, आपण श्रीकृष्णांचे स्मरण भावनेने, प्रेमाने आणि भक्तीने करायचे आहे। भक्ती म्हणजे केवळ स्मरण नव्हे, तर प्रेम आणि भावनेने प्रत्येक परिस्थितीत भगवंताचे स्मरण करणे। आपण कोणत्याही वर्णात, कोणत्याही आश्रमात असलो, समाजातील आपली कोणतीही भूमिका असो, जर आपण असे जीवन जगलो की ज्यामुळे श्रीकृष्ण प्रसन्न होतील तर तेच आपल्या जीवनाचे यश आणि सिद्धी आहे। बाह्य भूमिका काहीही असो, जर आपल्या हृदयाची भावना भगवंताला प्रसन्न करण्याची असेल तर आपले जीवन सार्थक होते। भक्तियोग ही एक जीवनशैली आहे। आपण जे काही करतो, जे काही बोलतो, जे काही विचारतो, त्यामध्ये आपण प्रामाणिकपणे श्रीकृष्णांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो। हाच भक्तियोगाचा सार आहे। म्हणूनच जीवनातील विविध अनुभवांनंतरही आपण श्रीकृष्णांना प्रसन्न करण्याचा आणि त्यांचे स्मरण करण्याचा प्रयत्न करतो। सुख असो वा तणाव, आनंद असो वा दुःख, यश असो वा अपयश, विजय असो वा पराभव, आरोग्य असो वा रोग, तारुण्य असो वा वार्धक्य, या सर्व तात्पुरत्या अवस्था आहेत। प्रत्येक परिस्थितीत आपण श्रीकृष्णांचे स्मरण करावे आणि त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा, कारण श्रीकृष्ण सर्व आकर्षक आहेत। जेव्हा ते आपल्यावर प्रसन्न होतात तेव्हा ते आपल्या हृदयाला आपल्याकडे आकर्षित करतात। त्यांचे स्मरण केल्यामुळे हृदयाचा रूपांतर घडते। आपल्या असीम करुणेमुळे कलियुगात श्रीकृष्ण आपल्या पवित्र नामांच्या रूपात अवतरले आहेत। या युगात त्यांनी हरिनामाच्या रूपात प्रकट होऊन आपल्याला एक अनमोल संधी दिली आहे। आपण भूतकाळात काहीही केले असो, जर आपण प्रामाणिकपणे त्यांच्या नावांचा उच्चार करतो तर आपण शुद्ध होऊ शकतो। जीवनातील प्रत्येक अवस्थेत, प्रत्येक परिस्थितीत भगवंताचे पवित्र नामच आपले खरे आश्रय आहे। भगवंताचे स्मरण केल्याने जीवन स्वतःच शुद्ध होते। श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या उपदेशांची सुरुवात शिक्षाष्टक या प्रार्थनेने केली, ज्यात सांगितले आहे की हरनाम जप हृदयाचा आरसा स्वच्छ करतो। श्री चैतन्य महाप्रभूंनी 8 श्लोक दिले ज्यांना शिक्षाष्टक म्हणतात। या श्लोकांमध्ये स्पष्ट केले आहे की हरनाम जप हृदय शुद्ध करतो, चेतना निर्मळ करतो, आनंद जागृत करतो आणि शेवटी आपण शोधत असलेला परम आनंद प्रकट करतो। हरनाम जप केल्याने अखंड आनंदाचा अनुभव येतो। हे भौतिक शरीर आणि चंचल मन, हे शाश्वत आत्म्याचे तात्पुरते आवरण आहेत। मन चंचल आहे, शरीर बंधनात आहे, ही सर्व जीवांची स्थिती आहे।
श्री चैतन्य महाप्रभू सांगतात, जीवाचे खरे स्वरूप म्हणजे तो श्रीकृष्णांचा नित्य सेवक आहे. आपण गुणाने भगवानासारखे असलो तरी प्रमाणाने आपण अत्यंत सूक्ष्म आहोत. आपण भगवानाचे अंश आहोत, अत्यंत सूक्ष्म. भक्तीची सुरुवात श्रवण, ऐकणे आणि कीर्तन, जप, गायन यापासून होते. भक्तीचे 9 अंग आहेत, परंतु त्यांचा आधार आहे भगवंताच्या गुणांचे श्रवण आणि त्यांच्या नामांचे कीर्तन. नियमितपणे श्रीकृष्णांविषयी ऐकणे आणि त्यांच्या नामांचा श्रद्धेने आणि एकाग्रतेने जप करणे, यामुळे खरी भक्ती विकसित होते. भक्तीची 9 अंग आहेत: श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. यामध्ये श्रवण आणि कीर्तन हे स्वतःमध्येच पूर्ण आहेत. श्रीकृष्ण संकीर्तन हे मानवजातीसाठी सर्वोच्च वरदान आहे. हरनाम संकीर्तन हे एक दिव्य उपहार आहे. श्री चैतन्य महाप्रभू, जे अत्यंत कृपाळू अवतार आहेत, या पृथ्वीवर अशी देणगी देण्यासाठी आले, जी इतर कोणत्याही अवताराने दिली नाही, ती म्हणजे परमकृष्ण प्रेम. ते श्रीमती राधाराणींच्या भावाने परिपूर्ण होऊन अवतरले आणि हे दिव्य प्रेम संपूर्ण जगाला दिले. ब्रह्मदेवांच्या एका दिवशी एकदाच श्रीकृष्ण प्रकट होतात आणि त्याच दिवशी एकदाच ते श्री चैतन्य महाप्रभू रूपाने अवतरतात आणि हे दिव्य प्रेम वितरित करतात. या प्रेमामुळे जीव आणि भगवान यांच्यात अत्यंत घनिष्ठ संबंध निर्माण होतो. या संबंधाचा पाया आहे भक्ती, सत्संग, हरनाम आणि हरिकथा श्रवण. श्री चैतन्य महाप्रभूंनी नामाचार्य श्री हरिदास ठाकूर यांना स्थापित केले. त्यांनी आपल्या जीवनातून नामजपाचा सर्वोच्च आदर्श दिला. महाप्रभूंचे अनेक विद्वान ब्राह्मण भक्त होते, तरीही त्यांनी हरिदास ठाकूरांना, जे तथाकथित निम्न कुलात जन्मले होते, सर्वोच्च सन्मान दिला. यातून आपल्याला हे शिकायला मिळते: भक्ती ही जन्म किंवा जातीवर अवलंबून नसते, तर हृदयाची शुद्धता, निष्ठा आणि श्रीकृष्णांना प्रसन्न करण्याच्या भावनेवर आधारित असते. अद्वैत आचार्य, जे ब्राह्मण समाजाचे महान नेता होते, ते सुद्धा हरिदास ठाकूरांचा अत्यंत आदर करीत. हरिदास ठाकूर दररोज किमान 3 लाख नामांचा जप करत असत. परंतु शास्त्रे फक्त संख्येवर भर देत नाहीत, तर त्यांच्या जीवनातील पवित्रतेवर भर देतात, ज्यामुळे ते अखंड नामजप करू शकले. श्री चैतन्य भागवत आणि श्री चैतन्य चरितामृतमध्ये त्यांच्या जीवनाची महिमा सविस्तर वर्णन केलेली आहे, विशेषतः त्यांच्या गाढ नम्रतेची आणि अखंड हरनाम जपाच्या भावनेची. श्री चैतन्य महाप्रभूंनी शिकवले, निरंतर हरनाम जप करण्यासाठी मनुष्याने तृणापेक्षाही अधिक नम्र असावे, वृक्षापेक्षाही अधिक सहनशील असावे, सर्वांना सन्मान देण्यास तयार असावे, स्वतःसाठी सन्मानाची अपेक्षा नसावी. या भावनेने हरनाम जप केल्यास हृदय पूर्णपणे शुद्ध होते आणि श्रीकृष्ण अशा प्रेमाने आकर्षित होतात. हरिदास ठाकूरांना नामाचार्य घोषित करून महाप्रभूंनी आपल्यासमोर आदर्श ठेवला, जो आपण आपल्या जीवनात स्वीकारायचा आहे. अनेक लोक हरनाम जप करतात, परंतु ते इतरांच्या दोषांकडे पाहतात किंवा त्यांची टीका करतात. परंतु श्री हरिदास ठाकूरांचे जीवन कमळाच्या पानावर पडलेल्या पाण्यासारखे होते, निर्दोष, निर्लिप्त आणि हरिनामाच्या रसात पूर्ण बुडालेले. अगदी जेव्हा त्यांना अत्यंत अत्याचार सहन करावे लागले, जसे रामचंद्र खानाच्या कथेत वर्णन आहे, तरीसुद्धा हरिदास ठाकूर कोणताही द्वेष किंवा क्रोध न ठेवता सतत नामजपात मग्न राहिले. त्यांनी हरिनामावरील सर्वोच्च भक्तीचा आदर्श प्रस्थापित केला. रामचंद्र खानने हरिदास ठाकूरांचा नाश करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. बाह्यरूपाने तो एक धार्मिक नेता दिसत होता, परंतु आतून तो सतत त्यांना पाडण्याचा व भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने एक वेश्या पाठवली, तिने त्यांना मोहात पाडावे म्हणून. सैनिकांकडून त्यांना मारहाण केली गेली आणि त्यांना मारण्याचाही प्रयत्न झाला. परंतु या सर्व परिस्थितीत त्या वेश्येने श्री हरिदास ठाकूरांकडून हरनाम ऐकून आत्मशुद्धी प्राप्त केली आणि ती त्यांची शिष्या बनली. ती त्यांच्या चरणी होऊन म्हणाली, मी आणखी 3 दिवस इथे राहू इच्छिते, जेणेकरून मला कृष्णप्रेम प्राप्त होईल. श्री हरिदास ठाकूरांनी हरिनामाच्या शक्तीद्वारे असंख्य जीवांचे उद्धार केले. नंतर ते चंद्रपूर नावाच्या गावात राहू लागले, जे सप्तग्राम प्रदेशात होते. तेथे बलराम आचार्य नावाचे एक महान ब्राह्मण भक्त राहत होते.
जे गोवर्धन मजुमदार यांचे कुलपुरोहित होते, एक अत्यंत श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्ती. बलराम आचार्यांना हरनाम जपाचे अतिशय प्रेम होते आणि त्यांनी हरदास ठाकूरांना आपल्या जवळ राहण्याचे आमंत्रण दिले. हरदास ठाकूर सतत नामजपात मग्न असत आणि लोक इतके आनंदी होत असत की ते फक्त त्यांच्या गुणांविषयी चर्चा करण्यासाठी एकत्र जमायचे. एके दिवशी बलराम आचार्यांनी त्यांना एका सभेत आमंत्रित केले. गोवर्धन मजुमदार आणि इतर प्रतिष्ठित लोकांनी त्यांच्या चरणी दंडवत करून विनम्रपणे विनंती केली, कृपया आम्हाला हरिनामाची महिमा सांगा. हरदास ठाकूरांनी समजावले की श्रीकृष्णांचे नाव हे स्वतः श्रीकृष्णांपासून अभिन्न आहे आणि पूर्णतः शक्तिशाली आहे. भगवंताचे नाम आणि भगवान यात कोणताही फरक नाही. त्या सभेत अनेक विद्वान पंडित उपस्थित होते. त्यांपैकी एका व्यक्तीने विचारले, हरनाम जपाचा अंतिम उद्देश काय आहे? एका विद्वानाने उत्तर दिले, हरनाम जपाने पापांचा नाश होतो. दुसऱ्याने सांगितले, हरनाम जपाने मोक्ष प्राप्त होतो. परंतु हरदास ठाकूर म्हणाले, हा जपाचा खरा उद्देश नाही. त्यांनी स्पष्ट केले, हरनाम जपाचा खरा उद्देश म्हणजे कृष्णप्रेम जागृत करणे. पापांचा नाश आणि मोक्ष हे केवळ गौण फल आहेत, परंतु कृष्णप्रेम हे सर्वोच्च आहे. त्यांनी सांगितले, कृष्णप्रेमाचा रस हा अनंत महासागरासारखा आहे आणि त्याच्या तुलनेत मोक्ष हे फक्त एका पाण्याच्या थेंबासारखे आहे. त्यांनी एक सुंदर उदाहरण दिले. जसे सूर्य उगवतो तेव्हा पूर्णपणे दिसण्यापूर्वीच त्याच्या किरणांनी अंधार दूर होऊ लागतो, त्याचप्रमाणे आपण जर प्रामाणिक भावनेने हरिनामाचा जप केला तर आपण पाप, अपराध आणि बंधनांपासून मुक्त होऊ लागतो. हरिनामाचे खरे प्राकट्य आपल्या अंतःकरणात त्या खऱ्या आनंदाला जागृत करते, ज्याचा प्रत्येकजण शोध घेत आहे. श्रीकृष्णांचे प्रेम अनुभवणे. खरे प्रेम म्हणजे कोणताही स्वार्थ किंवा अट न ठेवता फक्त श्रीकृष्णांची सेवा करणे आणि त्यांना प्रसन्न करणे. असे प्रेम अखंड आणि निष्काम असते, जे जीवनातील परिस्थितींवर अवलंबून नसते. भक्तिमार्ग हाच या तत्वावर आधारित आहे. श्रील प्रभुपादांनी स्पष्ट केले की साधन आणि साध्य एकच आहेत. आपण निष्काम भावाने भगवंताची सेवा करतो आणि अखेरीस अनंतकाळ त्यांच्या प्रेमपूर्वक सेवेत राहणे हेच अंतिम ध्येय आहे. एकदा कुणीतरी श्रील प्रभुपादांना विचारले, हरे कृष्ण जपाचे ध्येय काय आहे? त्यांनी उत्तर दिले, हरे कृष्ण जप करणे हेच त्याचे ध्येय आहे. त्यांनी नारोत्तम दास ठाकूरांचे वचन उद्धृत केले, गोलोकाचे प्रेमधन हरनाम संकीर्तन म्हणजे हरनाम, जो राधा कृष्णांच्या नामांचा आहे, तो गोलोक वृंदावनातून अवतरलेला दिव्य आध्यात्मिक खजिना आहे. श्रील प्रभुपाद सांगतात की खरी मुक्ती म्हणजे फक्त दुःखाचा अभाव नव्हे, तर श्रीकृष्णांच्या प्रेमपूर्ण सेवेत राहणे होय. जे भक्त जप, स्मरण आणि सेवेत मग्न आहेत, ते आधीच मुक्त आहेत. त्यांनी असेही सांगितले की आपल्या सर्व केंद्रांना गोलोक वृंदावनासारखे स्वरूप आहे, जिथे राधा कृष्णांची सेवा होते, हरनाम जप होतो आणि हरकथा श्रवण केले जाते. तेथेच आध्यात्मिक जग प्रकट होते. जर आपण सतत श्रवण, कीर्तन आणि सेवा करत राहिलो तर भगवंताच्या कृपेने आपल्याला नक्कीच अनुभूती होईल. जेव्हा हरदास ठाकूरांनी हरिनामाचा उद्देश कृष्णप्रेम असल्याचे सांगितले तेव्हा त्या सभेत एक ब्राह्मण अतिशय रागावला. त्याने म्हटले, तू निरर्थक बोलत आहेस. लोक अनेक जन्म तपस्या व ज्ञान करून मगच मुक्ती मिळवतात. केवळ जपाने मुक्ती मिळेल हे चुकीचे आहे. तो पुढे म्हणाला, ही कलियुगाची लक्षणे आहेत. खालच्या कुलातील लोक ब्राह्मणांना शिकवत आहेत. त्याने धमकी दिली, जर जपाने मुक्ती मिळाली नाही तर मी तुझी नाक कापेन. हरदास ठाकूरांनी अत्यंत नम्रतेने उत्तर दिले, जर हरिनामाने कृष्णप्रेम मिळाले नाही तर मी स्वतः माझी नाक कापेन. सभेतील सर्व लोक त्या ब्राह्मणावर रागावले आणि शेवटी त्याला दैवी न्यायाचा सामना करावा लागला. नंतर श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथ पुरी येथे नियमितपणे हरदास ठाकूरांना भेटायला जात असत. सामाजिक परिस्थितीमुळे हरदास ठाकूर मंदिरात जात नसत, परंतु भगवान जगन्नाथ स्वतः श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपात दररोज त्यांच्या जवळ महाप्रसाद घेऊन जात असत. महाप्रभू आणि हरदास ठाकूर तासनतास बसून हरिनामाच्या महिमेचा आनंद घेत असत. एके दिवशी हरदास ठाकूर म्हणाले, प्रभू, माझे हृदय खूप दुःखी आहे.
या कलियुगात लोक पापात इतके बुडाले आहेत, इतकी हिंसा, इतके दुःख, यांचे उद्धार कसा होईल? श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितले की ते पतितपावन आहेत, पतन झालेल्या जीवांचा उद्धार करणारे आणि प्रत्येक जीवाबद्दल अत्यंत करुणा बाळगतात. श्री प्रभुपाद सांगतात, जरी लोक अनेक पापांमध्ये अडकलेले असले तरी जेव्हा ते पुन्हा भगवंताच्या प्रेममय सेवेत येतात तेव्हा भगवंत अत्यंत आनंदित होतात. श्री हरिदास ठाकूर म्हणाले, आपण आपल्या पवित्र नामाचा प्रचार करण्यासाठी अवतरले आहात. त्यांना हे पूर्णतः माहीत होते की हरिनामच सर्वोच्च कल्याण देऊ शकते. अगदी अत्यंत पतित व्यक्तीलाही संकीर्तन चळवळ सर्वात खालच्या अवस्थेतील जीवांचाही उद्धार करू शकते. त्यांनी अजामिलाचे उदाहरण दिले, ज्याने अत्यंत पापमय जीवन जगले पण मृत्यूसमयी आपल्या मुलावर प्रेमाने नारायण असे नाव घेतले. जरी त्याचा हेतू आध्यात्मिक नव्हता तरीही भगवंताच्या नामाच्या शक्तीने त्याचे रक्षण केले आणि त्याला पुन्हा एकदा कृष्णप्रेम प्राप्त करण्याची संधी दिली. श्री हरिदास ठाकूरांना भगवानाच्या पवित्र नामांवर पूर्ण विश्वास होता, कारण त्यांनी स्वतः त्यांच्या दिव्य शक्तीचा अनुभव घेतला होता. त्यांचे जीवनच या शक्तीचे जिवंत प्रमाण होते. सन 1922 मध्ये श्री प्रभुपादांना त्यांच्या गुरुदेवांकडून आदेश मिळाला की त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंचा संदेश इंग्रजी भाषेतून पाश्चात्य देशांत प्रसारित करावा. हा आदेशच त्यांच्या जीवनाचा आणि आत्म्याचा केंद्रबिंदू बनला. 43 वर्षांनंतर, सुमारे 70 वर्षांच्या वयात, ते जवळजवळ कोणतेही धन नसताना एका जहाजाने अमेरिकेकडे प्रयाण केले. या प्रवासादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी अत्यंत भावपूर्ण प्रार्थना केली, हे कृष्णा, कृपा करून तुमचे संदेश माझ्यामार्फत प्रकट करा. लोकांना तुमचे तत्त्व समजण्याची क्षमता द्या. त्यांनी स्वतःसाठी नव्हे तर या जगातील दुःखी जीवांसाठी प्रार्थना केली, जे रजोगुण आणि तमोगुणात अडकलेले आहेत आणि भौतिक जीवनात गुंतून स्वतःला सुखी समजतात. त्यांच्या या प्रार्थना त्यांच्या डायरीमध्ये संग्रहित आहेत. त्या अत्यंत अमूल्य आहेत. अनेक वर्षे त्या कोणालाही उपलब्ध नव्हत्या, परंतु कृष्णकृपेने त्या जतन केल्या गेल्या आणि भक्तांना उपलब्ध करून देण्यात आल्या, ज्यामुळे आपण श्री प्रभुपादांच्या करुणेची खोली समजू शकतो. ही करुणा आणि कृपाच आपल्या आध्यात्मिक जीवनाचा आधार आहे. श्री प्रभुपाद आपले संस्थापक आचार्य आहेत. आपण सर्व विविध भूमिकांमध्ये सेवा करतो. दीक्षागुरू, शिक्षागुरू, मंदिर अध्यक्ष, पती, पत्नी, शिक्षक, पुजारी, ब्रह्मचारी, गृहस्थ. परंतु आपले ध्येय एकच आहे, श्री चैतन्य महाप्रभूंच्या मिशनची सेवा. महाप्रभूंचे हे आंदोलन परमोच्च करुणेचे आंदोलन आहे. जेव्हा श्री प्रभुपाद बोलत तेव्हा त्यांची एकच इच्छा होती, त्यांचे शिष्य कोणत्याही परिस्थितीत कृष्णभावनामृतामध्ये दृढ राहावेत. पद, प्रतिष्ठा यांना त्यांनी कधीच महत्त्व दिले नाही. ते वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला विषासमान मानत होते. ते इच्छित होते की आपण नम्र सेवक बनावे, कृष्णाचे आणि गुरुचे सेवक. त्यांनी शिकवले, लहान विचार करू नका, मोठा विचार करा, परंतु अहंकारासाठी नव्हे, तर या भावनेने की कृष्णासाठी काहीही अशक्य नाही. ते म्हणत असत, कृष्णाला पाहण्याचा प्रयत्न करू नका, असे कार्य करा की कृष्ण तुम्हाला पाहण्याची इच्छा करतील. महाप्रभूंनी आपल्याला विनम्रता शिकवली. तृणापेक्षाही नम्र आणि वृक्षापेक्षाही अधिक सहनशील व्हा. भक्तिसेवा 2 आधारांवर उभी आहे, गुरूंना प्रसन्न करणे आणि श्रीकृष्णांना प्रसन्न करणे. जेव्हा गुरु प्रसन्न होतात तेव्हा कृष्णही प्रसन्न होतात. श्री प्रभुपादांनी आपल्या गुरु महाराजांच्या सेवेमध्ये कधीही विचलन केले नाही. त्यांनी केवळ त्यांचे आदेश पाळले नाहीत, तर त्याहून अधिक करून संपूर्ण जगात कृष्णभावनामृताचा प्रसार केला. विशेषतः त्यांनी भारतभूमीतील लोकांना प्रेरणा दिली. तुमचा जन्म भारतात झाला आहे, हे तुमचे भाग्य आहे. आता श्री चैतन्य महाप्रभूंचा संदेश संपूर्ण जगात पसरवा. हे मिशन आजही पुढे चालू आहे, सच्च्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली, जे आपल्याला एकत्र येऊन सेवा करण्यास प्रेरित करते. मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे. अशा निष्कपट आणि प्रामाणिक भक्तांचा सांग लाभणे अत्यंत दुर्लभ आहे, जे खऱ्या भावनेने श्रीकृष्णांची सेवा करू इच्छितात. आपण अनेक वर्षांपासून हरिनाम जप, सेवा आणि या दिव्य संदेशाचा प्रसार करून
आपले जीवन अर्पण केले आहे, हे अत्यंत मौल्यवान आहे. हा दीक्षा समारंभ एक अत्यंत गंभीर आणि पवित्र संकल्प आहे. आयुष्यभर श्रीकृष्णांची सेवा करणे, गुरूंची सेवा करणे आणि भक्तिमार्गावर दृढतेने चालण्याचे वचन देणे. जेव्हा आपण गुरु आणि श्रीकृष्णांना प्रसन्न करण्याच्या या उच्च तत्वाखाली एकत्र येतो, तेव्हा इस्कॉन चळवळ संपूर्ण जग बदलण्याची शक्ती ठेवते. मी मनःपूर्वक श्री श्री राधा गोपीनाथ, श्रील प्रभुपाद आणि आपल्या सर्व गुरूंना प्रार्थना करतो की ते आपणा सर्वांवर, आपल्या कुटुंबांवर आणि आपल्या समाजावर आपली कृपा, आशीर्वाद आणि प्रेमाचा वर्षाव करो. भगवान श्रीकृष्ण आपल्याला शक्ती, प्रेरणा आणि करुणा प्रदान करो, जेणेकरून आपण हा संदेश सर्वत्र पोहोचवू शकू. महाराष्ट्रापासून भारतभर, आशियात आणि संपूर्ण जगात श्रीकृष्ण आपल्या भावना आणि निष्ठेकडे पाहतात. आपली सेवा कितीही लहान वाटली तरीही आपणा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.